नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, नाबार्ड पद भरतीमधील ऑफिस अटेंडन्स या पदाचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते तुम्हाला कसे डाउनलोड करायचे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, या पदभरतीची परीक्षेचा जर विचार केला तर 21 ते 23 नोव्हेंबर या दरम्यानमध्ये आपले हे पेपर होणार आहेत मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची याविषयी देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे आणि त्यानंतर लगेच प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं याविषयी माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, या पदासाठी आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. इथे जर म्हटलं तर रिझनिंग वरती, बुद्धिमत्तावरती तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 30 गुणांसाठी. पुढे इंग्लिश वरती 30 प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी. त्यानंतर जीके जीएस वरती 30 प्रश्न 30 गुणांसाठी आणि मॅथ वरती तुम्हाला 30 प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी. अशा प्रकारचे टोटल 120 प्रश्न विचारले जातील 120 गुणांसाठी. तुम्हाला टायमिंग असणार आहे 90 मिनिटाचा. टायमिंग हा कमी असणार आहे मित्रांनो, त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणं गरजेचं असणार आहे. त्यातून आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत मित्रांनो. या पदासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक विषयानुसार सेपरेट आपण नोट्स उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये आणि सर्व टॉपिकनुसार सर्व आपल्याला नोट्स भेटणार आहेत. यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स भेटतील, जीकेच्या IMP प्रश्न भेटतील, इंग्लिश पूर्ण भेटेल, मॅथ रिझनिंग अगदी तुम्हाला टॉपिकनुसार पहिल्या टॉपिकनुसार तर शेवटच्या टॉपिकनुसार आपल्याला संपूर्ण स्पष्टीकरणानुसार आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. तर यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 169 रुपीज. जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती फोनपे गुगल पेच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे. 9139 64 31 99. ठीक आहे, फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर खाली नाबार्ड पदाच्या आम्हाला नोट्स पाहिजे असा मेसेज करायचा व्हॉट्सअपवरती. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. ठीक आहे, तर हा आपला अभ्यासक्रम असणार आहे. अभ्यास करण्यासाठी अगदी तुमच्याकडे 10-12 दिवस राहिले, त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची तयारी चालू ठेवू शकता मित्रांनो. त्यातून आपल्या नोट्स रिव्हिजन केली तरी तुमचा अभ्यासक्रम परिपूर्ण होण्याची दाट शक्यता असणार आहे, कारण टॉपिकनुसार आपण इथं अभ्यासक्रम दिलेला आहे. ठीक आहे, यामध्ये जीके जीएस तुम्हाला थोडं एक्स्ट्रा करावं लागणार आहे, बाकी आपल्या नोट्समधून सर्व कंप्लीट करून दिलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा, पुढे आपल्याला ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं याच्याविषयी आता आपण माहिती बघत आहोत. तर तुम्हाला वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे. अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे मोबाईलमध्ये ओपन होऊन येणार आहे. इथे सर्वप्रथम लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायचे, हिंदी आणि इंग्लिशचा ऑप्शन आहे. हिंदी किंवा इंग्लिश तुम्ही इथे लँग्वेज सिलेक्ट करू शकता. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपली एक्झाम हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे मित्रांनो. मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर नसणार आहे आणि आपल्या नोट्स पूर्ण मराठीमध्ये असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. बाकी सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. ठीक आहे, तर बघा, पुढे आपल्याला सांगितल्याप्रमाणे वेबसाईटला ओपन करायचं, हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायचे. इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो तुम्हाला फॉर्म भरताना भेटला होता मेसेजवरती किंवा ईमेलवरती. तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा. ठीक आहे, जन्मतारीख टाकत बसू नका. ठीक आहे, जो फॉर्म भरताय वेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटला होता तो इथे टाकायचा आहे. इथं हा कॅप्चा बघून खाली टाईप करायचा आहे आणि लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली प्रवेशपत्र तुमच्याकडे डाउनलोड होऊन येणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारची वेगळी प्रोसेस नाही आहे, डायरेक्टली प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येईल. त्याची प्रिंट तुम्ही काढून घ्या, कुठं सेंटर आहे ते बघून घ्या, सर्व माहिती तुम्हाला त्याच्यावरती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही नाबार्ड पदभरतीचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. त्यासोबत अभ्यासक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली आणि नोट्स विषयी सुद्धा थोडक्यात माहिती देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.